बासरी बासरी कशी वाजवायची याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर बासरी वाजवण्यासाठी बेसिक 4 स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे त्यामध्ये तुम्हाला बासरीमध्ये फूंक मारायला लागते. बासरीचं जे प्रथम होल आहे इथं, याला आपण ब्लोईंग होल म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्हाला फूंक मारायला लागते. ही बासरीची पहिली स्टेप आहे. ही बासरीची पहिली पायरी. त्यानंतर दुसरी पायरी आहे बासरीची, की बासरी तुम्हाला कशी पकडायची, कशा पद्धतीने तिला होल्ड करायचे. तर बासरीला पकडण्याची जी खरी टेक्निक आहे, जी बरोबर पद्धत आहे, ती या पद्धतीने असं, या पद्धतीने तिला असं त्यावरती बोट ठेवायला लागतात. बासरी तुम्हाला कधीही अशा प्रकारे पकडायची नाहीये. कारण जर तुम्ही असं पकडलं तर काय होईल, की तुमची जी टिप्स आहेत तिथं बोट ही या होलमध्ये असे अडकतील. मग तुम्हाला फिंगरिंग करता येणार नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला बासरी होल्ड करायची आहे. ओके. त्यानंतर बासरीची जी तिसऱ्या नंबरची स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे, त्यामध्ये तुम्हाला बासरीचे जे इथं 6 होल दिलेले आहेत, त्या प्रत्येक होलमधून तुम्हाला काय करायचं आहे, की प्रत्येक होलमधून साऊंड प्रोड्यूस करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक होलमधून साऊंड प्रोड्यूस झाला पाहिजे, साऊंड काढता आला पाहिजे तुम्हाला. प्रत्येक होलमधून आवाज काढता आला पाहिजे. ही थर्ड स्टेप. आणि चौथी जी स्टेप आहे, आता तुम्हाला आवाज वेगवेगळे काढता येत आहेत प्रत्येक होलमधून. आणि मग चौथी स्टेप काय असणार आहे, तर सरगम. चौथ्या स्टेपमध्ये सरगम येईल. म्हणजे तुम्ही सा रे ग म प ध नि सा कसं वाजवायचं आहे. तर सा कुठला आहे, रे कुठला आहे, ते तुम्हाला वाजवायला लागेल. म्हणजे ही झाली बासरीची चौथी स्टेप. तर चौथ्या स्टेपमध्ये सा कुठे, सुरुवातीचे 3 होल बंद केल्यानंतर, बासरीचे सुरुवातीचे 3 होल बंद केल्यानंतर हा वाजेल सा. त्याच्यानंतर 2 होल बंद केल्यानंतर सुरुवातीचे जो वाजेल तो वाजेल रे. त्यानंतर हा पहिला होल बंद केलेला असेल तेव्हा वाजेल ग. आणि म वाजवण्यासाठी तुम्हाला जो पहिला होल आहे बासरीचा, तो पूर्ण न उघडता तो तुम्हाला फक्त अर्धा किंवा फक्त 20% ओपन ठेवायचा आहे. म्हणजे तो असेल म, म्हणजे मध्यम. त्यानंतर प वाजवण्यासाठी तुम्हाला बासरीचे सर्व होल बंद करायला लागतील. सर्व होल, हे पूर्ण 6 होल तुम्हाला बंद करायचे आहेत. त्यानंतर ध वाजवण्यासाठी तुम्ही बासरीचे 5 होल बंद केले पाहिजेत, किंवा हे शेवटचं हे 1 होल ओपन असलं पाहिजे, म्हणजे वाजेल ध. त्यानंतर नी वाजवण्यासाठी शेवटचे 2 होल ओपन असले पाहिजे, किंवा सुरुवातीचे 4 होल तुम्हाला बंद करायला लागतील, म्हणजे वाजेल नी. आणि पुन्हा 3 होल बंद करून वाजेल तो सा. म्हणजे सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. ओके. फर्स्ट स्टेप होती की तुम्हाला फ्लूटमध्ये ब्लो करायचं. सेकंड स्टेप बासरी कशी पकडायची. थर्ड स्टेप आहे की तुम्हाला बासरीच्या प्रत्येक होलमधून आवाज काढता आला पाहिजे, साऊंड प्रोड्यूस करता आला पाहिजे. आणि चौथी जी स्टेप होती ती होती की तुम्हाला सरगम वाजवायची, बासरीवरती सा रे ग म प ध नि सा वाजवायची. ठीक आहे. आता पुढची जी माहिती आहे की तुम्हाला पुढं काय प्रॅक्टिस करायची आहे, किंवा काय मटेरियल आहे पुढे, तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आणि अजून जर कोणाला काही प्रश्न असतील तर तसं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची आन्सर नक्की देईल. चला, थँक यू.